नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, जर तुम्हाला नवीन शेळी पालनाला सुरुवात करायची असेल किंवा करण्याची इच्छा असेल तर मग सुरुवातीला कशा पद्धतीच्या शेळ्या खरेदी केल्या पाहिजे, जेणेकरून तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये एक जास्तीत जास्त उत्पन्न त्याच्यामध्ये राहील। तर मित्रांनो, त्याच्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा। काही एक शेतकरी मित्र असो किंवा तरुण मित्र असो, काही ना एक शेतीला जॉईंट व्यवसाय म्हणून 4-2 शेळ्या सांभाळायच्या असतात, किंवा तरुण मित्र असो त्यांना एक शेळी पालनामध्ये आपलं एक वाढ करायची असती। तर काही मित्रांना असं सुद्धा वाटत असते की आपण कमी प्रमाणात शेळ्या खरेदी कराव्या सुरुवातीला, म्हणजे 1 शेळी 2 शेळ्या, आणि त्याच्यापासून एक जसं जसं आपलं एक त्याच्यामध्ये वाढ होत चालेल। मग सर्वसाधारण आमच्या इकडे सुद्धा असंच करत असतात, कमी पद्धतीने शेळ्या खरेदी करत असतात, 1-2 शेळ्या, आणि त्यांचे एक बोकड विक्री करत असतात, पाटी ठेवत चालतात, तशाच पद्धतीने त्यांच्या एक शेळ्या वाढत चालतात। तर मित्रांनो, जर तुम्हाला तशा पद्धतीने काम करायचं असेल, शेळ्या अशा वाढवायच्या असेल, सुरुवातीला कमी खर्च करायचा असेल, तर मग तुम्हाला बघा 2 शेळ्या घेण्याच्या ऐवजी तुम्ही एकच शेळी खरेदी करा। पण शेळी जी आपली आहे ती एक टॉप क्वालिटीची किंवा चांगल्या एक मोठ्या राशीची शेळी आपण खरेदी केली पाहिजे। तर त्याचे एक तुम्हाला फायदे सांगतो। सुरुवात म्हणजे, जर आपण काही मित्रांना असं वाटत असते कमी याच्यामध्ये शेळ्या मिळत असतात बाजारामध्ये, कमी पैशामध्ये, सर्वसाधारण एक गावामध्ये मिळाल्या तर कमी मिळतंय बाबा, ही 2 पिले देणार ती देणार। पण मित्रांनो, तुम्हाला त्याच्यामधलं सांगतो आपण की जी आपली एक हलक्या मापाची किंवा छोट्या मापाची शेळ्या असतात, तर त्याचं पिल्लूसुद्धा त्याच्याच वरती एक 50% जात असतंय, आणि 50% ज्या बोकडाने आपण शेळ्या क्रॉस केल्या त्याच्यावरती एक 50% ते पिल्ले जात असतात। जर तुमचे पिल्ले त्या शेळ्यावरती 50% गेले आणि 50% त्या बोकडावरती गेले, शेळी जर हलक्या मापाची असेल तर पिल्लूसुद्धा तशाच पद्धतीचं राहील। आणि तुम्हाला जर त्याच्यामधल्या पाटी ठेवायच्या असेल घरगुती, आणि मोठ्या मापाच्या किंवा पुढं चालून शेळ्या चांगल्या बनवायच्या असेल, तर मग तुमच्या जे पाटी आहेत ते एक चांगल्या क्वालिटीच्या किंवा एक मोठ्या मापाच्या शेळ्या बनवू शकत नाही। तर मित्रांनो, याच्यासाठी 4 शेळ्या खरेदी करायच्या तर 2च करा, पण शेळ्या अशा खरेदी करा टॉप क्वालिटी, म्हणजे एक मोठ्या राशीच्या शेळ्या किंवा मोठ्या मापाच्या। आणि हलक्या मापाच्या शेळ्या आपण खरेदी केल्या तर डिलिव्हरीच्या टायमाला ती पिल्लू एक लहान शेळी देत असते। दुसरा मुद्दा म्हणजे, त्या शेळीला एक दूध कमी असते आणि ते पिल्ले एक फास्ट वाढत नसतात, लवकर आपल्याला त्याच्यामध्ये प्रॉफिट मिळत नसते। सुरुवातीला जर आपण चांगला पैसा त्याच्यामध्ये खर्च केला, 2 घेण्याच्या ऐवजी 1 घेऊ शकता, पैसे असेल तर 2 घेऊ शकता। पण जर तुम्हाला त्याच्या पाटी ठेवायची असेल, पाटी तयार करायची असेल, उत्पन्न कमी वेळात जास्त घ्यायचं असेल, तर मग तुम्ही अशा पद्धतीने काम केलं पाहिजे। शेळ्या खरेदी करताना शेळीला दूध चांगलं असलं पाहिजे। दुसरा मुद्दा म्हणजे, दूध चांगला असला शेळी डिलिव्हरीच्या टायमाला ती एक ठोकर पिले देत असती। दुसरा मुद्दा म्हणजे, त्या शेळीला दूध चांगले असल्या कारणामुळे त्याचे पिल्ले लवकरात लवकर विक्रीसाठी येत असतात, तर उत्पन्नसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये लवकरात लवकर एक मिळत असते। आणि जेवढं पिल्लू दुधावरती फास्ट वाढत असतं मित्रांनो, तेवढा आपण किती खुराक जर त्यांना दिला तर ते पिल्ले एक तेवढं वाढत नाही किंवा तेवढा चांगला रिझल्ट आपल्याला मिळत नाही। दुधावरती जेवढं पिल्लू वाढेल तेवढं तुम्ही काही दिलं तर ते वाढणार नाही। तर ही गोष्ट कायम लक्षात ठेवा। चांगल्या दुधावाली शेळी, त्याच्यानंतर त्याचे पिल्ले तुम्हाला एक लवकरात लवकर विक्रीसाठी येत असतात। आणि काही मित्राजवळ शेळ्या असतील सुद्धा, काही मित्राजवळ मोठ्या मापाच्या शेळ्या असतील, त्यांची एक चूक काय होती बघा, त्याच्यामुळे सुद्धा एक माझा अंदाज सांगतो तुम्हाला, त्या कारणामुळे त्यांचे एक पिल्ले चांगले राहत नाही। शेळी गंजकंबरा इतकी असते, पण त्याला जो बोकड आपण क्रॉस करताय, ज्या टायमाला त्याला आपण बोकड क्रॉस करतो, ते एक 4-5 महिन्याचं 5-6 महिन्याचं आदात पिल्लू, तर तसं क्रॉस केला मित्रांनो तो रिझल्ट चांगला मिळत नाही, हे माझा अनुभव आहे। तर रिझल्ट जर तुम्हाला चांगला मिळवायचा असेल तर जशी शेळी आहे आपली शेळी जेवढी असेल, थोडंसं कमी असेल किंवा एक 2 दात झालेला बोकड, 2 दात किंवा 12 महिन्याचा बोकड जो असेल तो आपल्या शेळ्यांना क्रॉस केला पाहिजे।
त्याच्यानंतर आपल्याला चांगला रिझल्ट शेळी पालनामध्ये 4-2 शेळ्या असेल, लवकरात लवकर पिल्लू विक्रीला येत असतंय. जेवढं शेळ्याला आपण बोकड क्रॉस कराल तेवढं एक पिल्लू त्याच्यावरती 50% जात असतंय आणि 50% आपल्या शेळ्यावरती राहत असतंय. तर ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपलं एक पिल्लू फास्ट वाढत असतंय. जर एक शेळी मोठी असेल, बोकड लहान क्रॉस केला तुम्ही, तर मग तिथे सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम हे बघायला मिळेल. माझ्याजवळ सुद्धा बिट्टल बोकड आहे मित्रांनो, पण ते आदात आहे. त्या कारणामुळे आपण अजून सुद्धा ते एक शेळ्यामध्ये सोडलेला नाही आणि त्याच्या अगोदर सुद्धा आपल्या शेळ्या क्रॉस झाल्या दुसऱ्या बोकडाने. तर आता इथून पुढे आपण ते बोकड सोडणार. चांगला रिझल्ट घ्यायचा असेल तर मग अशा पद्धतीने शेळ्या तुम्ही सांभाळू शकता. पाठी सुद्धा जबरदस्त तुमच्या येणाऱ्या काळात मोठ्या मापाच्या शेळ्या बनवू शकतात. फक्त ही गोष्ट कायम एक लक्षात ठेवा. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. आणि जे मित्र आपले असतील, शेतकरी मित्र, तरुण मित्र, ज्यांना कोणाला नवीन शेळी पालनाला सुरुवात करायची असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.